तर साहेबांचाही सन्मान होतोय. एक एक मान्यवर आपण पाहतोय ज्यांचा वेळ आपल्यासाठी अतिशय अमूल्य वेळ आणि अमूल्य वेळ खर्च करून आपल्या स्पर्धेसाठी मालक 007 चषक मायाची जालर शहर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना या ठिकाणी करतोय त्यांचा आपण शुभ सन्मान. संतोष शेडगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संतोषजी शेडगे, संतोष शेडगे साहेबांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतोय शुभ सन्मान. संतोषजी शेडगे साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. मालक 007 चषक 2026 पाचवं पर्व आपण पाहतोय. साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. मायाची जालर शाल आणि मान सन्मान चिन्ह सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. खेळाडू मित्रांनो आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष राम सामंत साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राम सामंत साहेब यांना मी विनंती करतो या पण मुख्य व्यासपीठावरती. धर्मवीर संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहिदास वारागडे साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील या. आपलाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर आपण पाहतोय पुढील सन्मान दोन्ही ग्राउंडवरती अगदी चांगल्या पद्धतीनं सामने सुरू होते. आयोजकांची मेहनत, आयोजकांनी घेतलेलं परिश्रम खऱ्या अर्थानं सफल कधी होतं त्या परिश्रमाचं वर्णन नक्कीच केलं जातं. अर्थातच दोन्ही ग्राउंडवरती ज्या आवाजानं 2 दिवस अगदी वाणीमध्ये ज्यांच्या गोडवा आहे अर्थातच युवा टॅलेंट, युवा समालोचक, व्हॉइस ऑफ पाटण बऱ्याच असोसिएशनमध्ये आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा हक्काचा माणूस अर्थातच समालोचक आकाश काटे यांचा सन्मान होते. आपल्या मालक 007 चषक जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. एक वाणीमध्ये गोडवा, भारदस्त आवाज आणि आपल्या हक्काचा आवाज. इलेक्शन जवळ आलेत, हक्काचा माणूस म्हटलं की प्रचाराला किती जोरात टाळ्या वाजतात. एकदा वन्स मोर टाळ्या वाजवू दे, हक्काचा आवाज. त्यानंतर पुढील सन्मान ज्या आवाजानं नक्कीच छाप सोडले पेनपूर्वा, रायगड परिसर, कालापूर, खोपोली, नवी मुंबई, भिवंडी, सातारा जिल्हा आणि बऱ्याच असोसिएशनमध्ये पाटण असोसिएशन, जावली वाई असोसिएशन असेल, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन, पाटण असोसिएशन आणि बऱ्याच असोसिएशनमध्ये असा एक गोड आवाज. अर्थातच माझे सहकारी मित्र व्हॉइस ऑफ कोयना असं त्यांना संबोधलं जातं. कोयनेचा बुलंद आवाज, खोपोली पेन मधील मालदेव गावचे सुपुत्र अर्थातच उमेश सावंत सर यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. ज्या आवाजाला प्रेक्षकांनी उचलून धरलं, ज्या आवाजाला व्यासपीठावरील मान्यवरांनी उचलून धरलं, एक आगळी वेगळी शैली. जोरदार टाळ्या. आपल्या कोयनेतील आणखीन एक आवाज. प्रकल्पग्रस्त गाव आहे आपल्या तिकडे, मायनी गाव असेल त्याच्या बाजूला मालदेव, हा मालदेव गावचा आवाज आहे. फक्त प्रकल्पग्रस्त 1963 साली या 63 गावांचं पुनर्वसन झालं आणि त्यामध्ये एक आवाज व्हॉइस ऑफ मालदेव उमेशजी सावंत सर. तसेच आपण पाहतोय गेली 2 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला आपणास ऐकायला मिळाला. प्रचंड शब्दशक्ती आणि पेशाने कीर्तनकार आहेत मित्रांनो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे विनोद जाधव सरांसाठी. पेशाने कीर्तनकार आहेत, प्रचंड शब्दसाठा आणि यांचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा सन्मान करतोय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तुम्ही आलात 2 दिवस या क्रिकेटची सेवा केली, आमच्या स्पर्धेची सेवा केली, त्याबद्दल देखील तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच विनोद सर. आणि तसेच यांचं कीर्तन आपण पाहतोय 8 जानेवारीला खोपोलीला असेल, लाईव्ह देखील असेल. सर्वांनी तिकडे देखील जाऊन लाईव्हच्या पद्धतीमध्ये देखील त्यांच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद. हॅलो, संजय दादा शेडगे, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांनाही विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहतोय प्रकाश भैरू अवकिरकर, सामाजिक कार्यकर्ते यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण कुठे असाल तर प्लीज
आपण या यस मालक 007 चषक या आयोजनामध्ये एकही अशी व्यक्ती नाही आहे ज्या व्यक्तीचा सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं केला नाही गेलाय. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा का होईना, परंतु सन्मान हा आमच्या व्यासपीठामध्ये नक्कीच होतोय. संजय दादा शेडगे यांना विनंती करतोय, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण या. आपलाही सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं केला जातोय. तर आपल्या स्पर्धेमध्ये एक आगळेवेगळे नियोजन आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षणीय मॅच, आगळेवेगळे नियोजन, आणि यासाठी आपण पाहतोय आपल्याला एक गदा या मॅचसाठी ठेवण्यात आली आणि अर्थातच ते सौजन्य आम्हाला प्राप्त झाले सुशांतदा कदम, वीर मराठा बोर्णेचे कट्टर समर्थक यांच्या माध्यमातून. आणि प्रेक्षणीय सामना याच्यामध्ये विजेतेपद पटकावलंय. जबरदस्त मॅच आपण पाहिली. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन ठरलाय प्रेक्षणीय मॅचचा मानकरी. पाच खेळाडू आपण या लगेचच मुख्य व्यासपीठावरती सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या ठिकाणी सर्व शिलेदार अगदी मालक 007 चषक मध्ये एक प्रेक्षणीय मॅच सुरेशराव शिर्के साहेबांना विनंती करतो, आपण लगेचच यायचं आहे. मान्यवर मंडळी, ही गदा आपण देऊया प्रेक्षणीय मॅच मध्ये जो विजेता ठरलाय. खऱ्या अर्थानं खूप खूप मेहनत घेतली आहे आणि जबरदस्त मॅच. खेळाडूंना विनंती करतो या पण सुरेशरावजी शिर्के आणि बाकी सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे आपण या प्रेक्षणीय मॅच. जोरदार टाळ्या मित्रांनो. खाली बसलेले सगळे माझे मित्रमंडळी आपण टाळ्या वाजवून त्या ठिकाणी सन्मान करूया या टीमचा. अर्थातच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहू शकाल. रोहित दादांना विनंती असेल या आपण लगेचच प्रेक्षणीय मॅच मालक DJ operator, 007 please या. चषक प्रेक्षणीय सामना सुशांत कदम आपण पाहतोय. तर निश्चितच आपण पाहू शकाल मालक 007चं हे आयोजन नियोजन आपण पाहिलं. आणि प्रेक्षणीय मॅच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे प्रेक्षणीय मॅच साठी अपोजिशन मध्ये संघ होता आणि आपला संघ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण पहिल्यांदा मॅचचं आयोजन केलं. प्रेक्षणीय मॅच काय सांगशील? नाही, मालक मालक चषकने खूपच छान आयोजन केलं. त्यांचे 2 दिवसाची टुर्नामेंट ॲट द टाइम दोन्ही ग्राउंडवर खेळणं आणि प्रेक्षणीय मॅच सातारा खूप छान. पण आम्हाला असं कळलं की त्यांची पण कुठेतरी जोरदार प्रॅक्टिस चालू आहे की आमच्या असोसिएशनला, आमचं असोसिएशन ते होम ग्राउंड आहे, आम्हाला थोडा बेनिफिट भेटला. त्यांची मॅच होती त्यामुळे कदाचित आम्ही प्लस पॉईंटवर होतो की आम्हाला माहिती होतं की ते बॉल कधी ट्रॅव्हल होतो, कुठे ट्रॅव्हल होतो. त्या हिशोबाने आम्ही बॅटिंग बॉलिंग केली आणि नक्कीच त्या मेहनतीचं फळ आम्हाला आज ग्राउंडवर भेटलं. आयोजन नियोजन मिळालेली गदा, हे टायटल कसं वाटलं? जी गदा आहे सुशांतदा कदम, वीर मराठा बोर्णेचे, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या टुर्नामेंटला दिली गेली, काय सांगशील? खूप छान सिस्टीम की असं आगळं वेगळं प्राईज. याही ही टुर्नामेंटची प्राईज आणि त्यानंतर ते थोडं वेगळं की WTC सिस्टीममध्ये त्यांनी ती ट्रॉफी ठेवली. प्रेक्षणीय सामन्याची खूप छान वाटलं. बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेळ अपुरा आहे. त्यानंतर पुढील पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये फेअर प्ले अवॉर्ड आणि अर्थातच हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले विजेतेदा शिर्के अध्यक्ष 007 यांच्या माध्यमातून. आणि आपल्या स्पर्धेतील फेअर प्ले अवॉर्डचा मानकरी ठरलाय चिमणवाडी संघ. चिमणवाडी संघाला विनंती करतो आपण यायचं आहे. फेअर प्ले अवॉर्ड आपण पाहतोय अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं तोफासोबत असलेलं हे प्रतीक आपण पाहताय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. फेअर प्ले अवॉर्ड चिमणवाडी संघ
जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. फेअर प्ले अवॉर्ड. तदनंतर पुढील पारितोषिक. एखादी स्पर्धा म्हटली की फलंदाज फलंदाजी करतो, त्यानंतर गोलंदाज गोलंदाजी करत असतो. गोलंदाजावरती फटके लगावले जातात आणि धावा रोखण्याचं काम करतो अर्थातच स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले इस्त्री प्रोप्रायटर वरदान पेंट सातारा यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय सेट ड्राईव्ह आणि वाइंडिंग लॉंग ऑफ मध्ये वन हँड गॅदर ज्याने झेल टिपला अर्थातच जाधवबाई चिखली संघाचा पठ्या निलेश शिर्के ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. निलेश शिर्के ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी. निलेश शिर्के ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इस्त्री. आपण पाहतोय इथे मात्र जबरदस्त आयोजन. त्यानंतर पुढील पारितोषिक अगदी आपण जर पाहिलं तर फलंदाज फलंदाजी करतो, अपार्ट बॅटलशिप रिव्हर्सशिप पल्लूशॉप स्विचिट विविधतेने खेळलेले फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि संघ संकटात असतो तेव्हा आपल्या फिरकीच्या जादूनं आपल्या बोटांच्या जादूनं चेंडूला फिरवण्याचं काम करतो, ज्याला फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. अर्थातच स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि आपल्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाला फॅन आहे. ही ट्रॉफी आम्हाला दिली आणि फॅन दिलाय कुमार प्रणव ठाकूर. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज विजयनगर टीमचा पठ्या प्रमोद चव्हाण ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय प्रणव ठाकूर. दत्ताराम शिर्के महाराज यांचे शुभ हस्ते आपण फॅन देऊन दत्ताराम शिर्के पाटील महाराज यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. कुमार प्रणव ठाकूर प्रमोद चव्हाण विजयनगरचा हा खेळाडू याच्या माध्यमातून आपण पाहतोय ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर पुढील पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये गोलंदाज गोलंदाजी करतो, तिकट मारा करतच असतो, गुडलेन शॉर्टलेन मध्ये चेंडू टाकतो, परंतु त्यावरती प्रतिघात करावा लागतो. कमी चेंडू जास्त धाब्यांची गरज असते. अपरकट बॅटलशिप रिव्हर्सची पल्लू शॉट विविधतेने फटकेबाजी करतो आणि आपल्या संघाला सावरतो. अर्थातच संघाचा एक दमदार असलेला शिलेदार आपल्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि आमच्याकडे उपस्थित आहे कूलर आणि स्पॉन्सरशिप केली आहे सरपंच चाळकेवाडी आदरणीय जगन्नाथजी माने यांच्या माध्यमातून. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने 6 चेंडू 6 षटकार लगावले केंजरवाडी टीमचा अनिल सकपाळ ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. तदनंतर अगदी जबरदस्त खेळ ज्यांनी केला ते ठरले उत्कृष्ट फलंदाज. तदनंतर पुढील पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये थँक्यू डीजे जरा स्लो आवाजामध्ये हे करा प्लीज. तर सह्याद्री क्रिकेट सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मुख्य व्यासपीठावरती. साहेबांना विनंती करतो आपण देखील या. तदनंतर पुढील सन्मान कल्पेशदादा सकपाळ यांचाही सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. राम सावंत साहेब सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यानंतर कल्पेशदादा सकपाळ यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय. खेळाडूंना विनंती आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व मान्यवर मंडळी तदनंतर आपल्या स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो. 400 ट्रॉफी असतात आपल्या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं मालक 007 चषक 2026 पाचवं पर्व आपले सुरेशरावजी शिर्के त्यांची संपूर्ण टीम चिखली त्यांचा संपूर्ण सहमित्र परिवार यांच्या विद्यमानानं आपण पाहतोय 6 पारितोषिक आहेत आपल्या स्पर्धेमध्ये. पुढील पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आम्हाला स्पॉन्सर केले आहे. आदरणीय गोड व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व कृष्णदादा साळुंके यांनी आम्हाला स्पॉन्सर केले आहे. ट्रॉफी दिली आहे सूर्यकांत दादा कदम. अर्थातच स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला राजधानी 11 पाबळवाडी संघ याला विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. पाबळवाडी संघ कृष्णदादा साळुंके यांना विनंती करतो आपण देखील या संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन की ही पारितोषिक मानाची आहेत. आपण सगळ्यांनी उभं राहायचे आणि सर्वांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी देऊया. कृष्णदादा साळुंके ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये. 6वे पारितोषिक राजधानी 11 पाबळवाडी टीम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. राजधानी 11 पाबळवाडी टीम आपण यायचं आहे. सगळ्यांना विनंती आपण आपलं हे टायटल आपण घ्यायचं आहे. जबरदस्त आपण पाहतोय मेडल देखील आहेत. मालक 007 चषक 2026 पाचवं पर्व अर्थातच 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय राजधानी 11 पाबळवाडी टीम. पाबळवाडी टीम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या टीम साठी. निलेश ठाकलाय मेहनत घेतली मालक 007 या आमच्या सगळ्या शिलेदारांनी. वेल डन. टाळ्या घ्यायचे टाळ्या प्लीज टाळ्या वाजवायच्या आहेत या संघासाठी. पाबळवाडी संघ अगदी जबरदस्त खेळ राहिलाय. संपूर्ण मान्यवर मंडळी मुख्य व्यासपीठावरती. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा आणि 6वे पारितोषिक आपण पाहतोय. पाबळवाडी टीम तदनंतर पुढील पारितोषिक आपण पाहतोय. 5वे पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि आम्हाला दिलेत विष्णुभाऊ पवार यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. चषक कृष्णा पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कांदिवली पूर्व विष्णुभाऊ पवार यांच्या माध्यमातून आणि चषक कृष्णा पवार यांनी आम्हाला दिले. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय परळी संघ. परळी संघाला विनंती आपण या. नक्कीच आपण पाहतोय 5व्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय परळी संघ. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी देखील. स्पर्धेमध्ये 48 संघामध्ये लढत 5व्या क्रमांकावरती येऊन याचा प्रवास थांबलाय. मी म्हणेन थकला नाही खेळला परंतु हार जीत ही निश्चितच आहे. अगदीच आपण पाहतोय परळी संघ सुरेशरावजी शिर्के सगळी मंडळी यांच्या शुभ हस्ते. महादेव काकडे सुरेशरावजी शिर्के जगन्नाथ काकडे गोपाळराव शिर्के सर्व मंडळी यांच्या शुभ हस्ते आपण 5वे पारितोषिक. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्यासाठी मान्यवर मंडळी आहेत. तदनंतर पुढील पारितोषिक अर्थातच
ज्याने प्रयत्न केला, प्रयत्न करून थोडासा मागे आला, असं म्हटलं जातं रोज नव्याने प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. या स्पर्धेमध्ये थोडेसे कमी पडलात, पुढच्या स्पर्धेमध्ये मेहनत करा. अर्थात चतुर्थ पारितोषिक 15,000 रुपये सौजन्य आहे महेश रसाळ साहेब चषक सागरदादा सनस यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे जिमनवाडी संघ. जगन्नाथ काकडे, संदीपजी मोहिते या मान्यवरांच्या शुभास्ते आपण देऊया ट्रॉफी आणि संपूर्ण व्यासपीठ. यांनाही विनंती करतो आपण देखील या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जिमनवाडी संघ, जिमनवाडी संघासाठी. जिमनवाडी टीमसाठी देखील होऊन जाऊ द्या टाळ्या मित्रांनो. जबरदस्त खेळ राहिलाय, चौथ्या क्रमांकावरती येऊन त्यांचा प्रभास थांबलाय. अथक परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील खेळलाय. परंतु आपल्या मालक 007 चषक या स्पर्धेमध्ये थांबलाय चौथ्या क्रमांकावरती. अगदी आपण पाहतोय चांगलं आयोजन नियोजन मालक 007 चषक. पुढील पारितोषिक अर्थातच अथक मेहनत आणि अथक परिश्रम 48 संघ या संघांमधून पडझड करत असताना मी नेहमी म्हणत असतो की प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करण्यात चुकू नये. या संघानं प्रयत्न केला, थोडासा कमी पडला आणि लढला, परंतु ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि 20,000 रुपये कॅश प्राईज आदरणीय जगन्नाथ काकडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत. चषक कुमार प्रथम गुरव यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय पाडेकर वाडी संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. 20,000 रुपये रोख रक्कम व चषक सुरेशरावजी शिर्के मान्यवर मंडळी यांच्या शुभाचे जगन्नाथ काकडे, महादेव काकडे, सर्व शिर्के कंपनी यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण व्यासपीठ. थँक्यू. थँक्यू थँक्यू. चला आपण पाहतोय तृतीय पारितोषिक पाडेकर वाडी संघ ठरलाय तृतीय पारितोषिकाचा. तदनंतर थोडंसं डीजेचा आवाज कमी करा प्लीज. बस बस बस, कारण या ठिकाणी महत्वाचं एक क्षण आहे. क्षमस्व डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अथक परिश्रम घेतलंय मालक 007 चषक 2026 पाचवं पर्व. आणि पाचव्या पर्वामध्ये मेहनत घेत असताना काही अनुभव देखील आलेत. मी मालक 007 चषकच्या ठिकाणी मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपदादा शिर्के साहेबांना विनंती करेन की आपण थोडक्यात आपला आलेला अनुभव आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. हॅलो, सर्वप्रथम या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये जे 48 ते 49 संघ सहभागी झाले, सर्व संघांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या कोर कमिटीवर म्हणा, आमच्या मंडळावर किंवा जे 007 या नावावर जे प्रेम तुम्ही दाखवलं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून 007 आज तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही ही भव्य आणि दिव्य, मला वाटते पठार भागातच नव्हे तालुक्यात आम्ही अशी पहिली स्पर्धा असेल ज्या 2 दिवसामध्ये आपण 50 संघ खेळवलेत. हा एक स्वतःमध्ये एक रेकॉर्ड आहे आणि खरंच खूप छान वाटलं. काल एक फलंदाज, मला वाटतं या ग्राउंडवर अजूनपर्यंत कोणी 6 बॉल 6 षटकार मारले नव्हते. अनिल दादा सपकाळ ना, अनिल दादा सपकाळ यांच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार, तो देखील एक विक्रम मालक 007 या नावापुढे नेहमी लागेल. आणि खरंच खूप अभिमान वाटला.
जेवढे पण खेळाडू होते सगळ्यांनी जंटलमॅन गेम दाखवला. जेवढे पण माझे सहकारी असतील, मग अगदी आमचे आधारस्तंभ युवा संस्थापक सुरेशराव शिर्के यांच्याकडून आम्ही नेहमी प्रेरणा घेत असतो. या माणसानं आम्हाला लढायला शिकवलंय. संकट किती पण मोठं असू द्या, संकटावर असं तुटून पडा. हारला तरी इतिहास आणि जिंकला तरी विंचोत इतिहासच झाला पाहिजे. असे हे आमचे प्रेरणा असतात. त्याच्यानंतर आमचे संतोषजी जाधव मार्गदर्शक आहेत, गणपत बारकू शिर्के यांचा नेहमी 2-3 दिवसाला मला फोन असायचा. जवळजवळ 2-3 महिने झाला आमचं मॅनेजमेंट चाललंय. या माणसाचा मला 2-3 दिवसाला नेहमी फोन असायचा. भले तो माणूस आज क्रिकेटमध्ये सक्रिय नाही, पण त्यांचं जे योगदान होतं किंवा त्यांचं जे सहकार्य होतं ते मी नेहमी लक्षात ठेवेल. त्यामुळेच कदाचित हा एवढा मोठा सोहळा पार पडला. त्यानंतर संतोषजी जाधव, तसेच आमचे दत्ताराम शिर्के महाराज साहेब, तसेच माझी पूर्ण कमिटी, SPLचे संस्थापक अरविंदजी जाधव साहेब, सागर पवार सर, तसेच सुशांतदादा कदम या लोकांनी पण खूप सारं सहकार्य केलं. तसेच आपले सह्याद्रीच्या असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत सर, कल्पेशजी सपकाळ, तसेच आपले धर्मवीरचे अध्यक्ष श्री रोहिदास वारागडे यांचं देखील खूप सारं सहकार्य, आणि सर्व संघांना खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य नेहमी करत राहा. पुढच्या वर्षी अजून एक आगळा वेगळा सोहळा, याच्यामध्ये अजून 2-4 चांद अजून लावून तुमच्यासाठी नक्कीच अनएक्सपेक्टेड थ्रिलर असणार आहे. धन्यवाद, धन्यवाद सर्वांकडे. त्यानंतर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय राम सावंत साहेब अध्यक्ष यांनाही विनंती करतो आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत साहेब. हॅलो. सर्वप्रथम मालक चषकचे कमिटी यांचे प्रथम आम्ही आभार मानतो. आता विजेता टीम असणारे सर्वांचं अभिनंदन. खूप छान खेळले. प्रथम मला असं वाटतं की सह्याद्री असोसिएशनचा अध्यक्ष असलेले मला अभिमान वाटतो की आमच्या टीममध्ये एकाने 2 टीम फायनलमध्ये जाऊन एका टीमने फायनल मारला, त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन. पाडेकोरवाडी टीम तुमचे पण अभिनंदन. जीवन तारा टीम तुमचे पण अभिनंदन. विजेत्या टीमचे सर्वांचं अभिनंदन. 3 असोसिएशनमध्ये धर्मवीरमधले अध्यक्ष कमिटी यांचे पण अभिनंदन. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय मालक 007 चषक या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष पडद्यामागचे हिरो विजयदादा शिर्के यांना विनंती करते आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. इथं जमलेल्या सर्व मान्यवर आणि प्रमुख पाहुणे आणि सर्व टीम सहभागी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या टीम जिंकल्या त्यांच्यासाठी खूप काही मालक 007ने केलं. पुढल्या वर्षी अजून याच्यापेक्षाही चांगलं करू आम्ही. आणि माझी खरी कमिटी तिनं मला साथ दिली. मला या पदावर कंपल्सरी 5 वर्ष मी आहे मालक 007चे अध्यक्ष. हे खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि माझं मंडळ माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असतं. आज उद्या आणि परवा नेहमी आमचे आधारस्तंभ माननीय सुरेशरावजी शिर्के दादा पाटील यांचा मी कट्टर समर्थक आहे. याचा मला अभिमान आहे. त्यांच्या शब्दाखातर आणि त्यांच्या विश्वासावर चालणारा माणूस विजय शिर्के आहे, फक्त सुरेशराव शिर्के पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शिवानंद के पंच यांना काहीतरी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. या पण लगेचच व्यासपीठावरती शिवानंद के साहेबांना विनंती करतो आपण या थोडक्यात का होईना आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करा. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. मी पहिल्यांदा बघतोय मान्यवर बोलण्यासाठी आसुसलेले असतात, एखादा अँकर बोलण्यासाठी आसुसलेला असतो, परंतु पंच आकाश सर मानलं पाहिजे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण मालक चषकामध्ये काहीतरी वेगळं आपण पाहताय. खरं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं मी धन्यवाद मानतो पहिल्यांदा. आणि माझी बोलण्याची इच्छा अशी झाली की मागचं पूर्ण 1 वर्ष मी अंपायरिंग केली, म्हणजे या पूर्ण टुर्नामेंटमध्ये मी अंपायरिंग केली. पण मागच्या वर्षीचा क्रिकेट आणि ह्या वर्षीचा क्रिकेट मी आता हे 2 दिवस बघितले. एवढा क्रिकेट सुधारला आहे की म्हणजे कोणी विचार नाही करू शकत की एवढा क्रिकेट सुधारला आहे. कारण आम्ही इथे भरपूर फेकी बॉलर बॅन केले याच ग्राउंडवरती. ते बॉलर पुन्हा सुधरून नव्याने आले आहेत, पुन्हा ते चांगली बॉलिंग करतात. ते आता कालचा विषय अनिल सकपाळ और ऑलवेज तो चांगला बॅट्समन. त्यांनी 6 बॉल 6 सिक्स मारले, पण त्याला उत्तर म्हणून
ज्या बॉलरनी 6 बॉल 6 सिक्स खाल्ले, मी अंपायर होतो. तिथे रोहित सोमरने त्याला सांगितलं, "ठीक आहे बाळा, काही अडचण नाही. मारू दे 6 बॉल 6 सिक्स, मी बघतो बाकीचं." आणि रोहित सोमरनेनी तो विषय स्वतःच्या अंगावरती घेऊन त्यांनी पण समोर 6 बॉल 6 सिक्स मारून 1 बॉल राखून मॅच जिंकली. खरं तर क्रिकेट खूप मोठं आहे आणि रोहित सोमरने खरंच तर सांगतो, रोहित सोमरने खूप मोठा प्लेयर आहे. तो बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग आणि त्यांच्या टीममध्ये तो एकटा टीमला घेऊन खेळतोय. आणि मी सांगतो, आता त्याचं एज मला माहीत नाही, पण जर ISPL सारखी स्पर्धा रोहित सोमरने खेळू शकतो, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू. मी मगाशी पंचांचा सन्मानासाठी आवाज दिला होता. त्यानंतर पुढील पारितोषिक, असं पारितोषिक 48 संघ आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. असं म्हटलं जातं, रुळलेले वाटेने जाणारे बरेच जण असतात, मार्ग बदलणारा एखादाच असतो. नशीबवान तर सारेच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे तर बरेच असतात, परंतु हारून जिंकणारा एखादाच असतो. लढला, हरला, परंतु द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. पारितोषिक आहे 30,000 रुपये. निलेश भाऊ जाधव, युवा नेते पठार विभाग यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभले. आणि चषक संजय दादा चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश भाऊ जाधव आणि संजय दादा चव्हाण या दोघंही मान्यवरांनी यायचं आहे. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विजयनगर संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. निलेश भाऊ जाधव, युवा नेते पठार विभाग, संजय दादा चव्हाण आणि संपूर्ण व्यासपीठ. नक्कीच व्यासपीठाला विनंती करतो, आपण देखील उभं राहून त्यांना सन्मानित करायचं आहे. विजयनगर टीम या, पण विजयनगर टीम आणि सन्मान देखील या ठिकाणी होतोय. मान सन्मान चिन्ह, सन्मान चिन्ह दोन्ही मान्यवर आमचे, या दोन्ही मान्यवरांचा निलेश भाऊ जाधव, युवा नेते पठार विभाग आणि संजय दादा चव्हाण सन्मान देखील होतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे विजयनगर संघ. 30,000 रुपये रोख रक्कम श्री निलेश भाऊ जाधव, युवा नेते पठार विभाग, चषक संजय दादा चव्हाण. विजयनगर संघाला विनंती, आपण देखील या. कॅप्टनने थांबायचं आहे. संघनायक चला, ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. मित्रांनो, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मित्रांनो, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, अर्थातच चांगला खेळ केलाय विजयनगर टीम. जोरदार टाळ्या, क्लॅप होऊन जाऊ दे या टीम साठी. जबरदस्त खेळ राहिले स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, निश्चितच आपण पाहतोय विजयनगर बामणेवाडी. आपण पाहतोय टीम जिंकली. आपल्या सोबत आहेत संजय दादा. कसं फील करताय? द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळत आहे, काय सांगाल? पहिलं तर माझ्या माझ्या मनामध्ये खरं म्हणजे खरंच दुःख आहे की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही जे प्रयत्न केले सकाळपासून ते, आणि शेवटल्या क्षणाला येऊन म्हणजे थोडक्यासाठी आम्ही जे क्वेश्चन फिरवलाय त्याच्या खरंच म्हणजे ॲक्च्युली माझं मन भरून आलं होतं. पण वेल डन माझी टीमसाठी. खरं तर म्हणजे बोलायचं म्हणलं तर मालक 007 त्यांची काय कमिटी आहे, तसं म्हणायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील खूप मोठी स्पर्धा आहे. जे 7-8 जण येऊन बघायला गेलं तर सूर्यदादा शिर्के साहेब असतील, त्यांच्या योगदानाखाली जी स्पर्धा चाललेली आहे, खरं म्हणायला गेलं तर मालक 007 ही खरंच असतील एक खूप मोठा धमाका केलेला आहे. त्यांच्या अंतर्गत जी आम्हाला जे खेळाचा चान्स दिला, विशेषतः म्हणजे तसं म्हणायला गेलं तर धर्मवीर असोसिएशनची जी असोसिएशन आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही खेळतो, त्यांनी आम्हाला जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला मुंबईमध्ये, त्यांचं बी आभार मानतो. तसं विशेष म्हणायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट जे अध्यक्ष आहेत सर सावंत साहेब, त्यांचं बी मी आभार मानतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांसाठी जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, त्याच्यामुळे ते आज मुलं इथं आहेत. बघायला गेलं तर तसं म्हणायला गेलं तर मला वाटतं 3 टीमा त्यांच्यामधून आहेत. त्या असोसिएशनमधून जवळजवळ 3 टीम आहेत आणि आमच्या असोसिएशनमधून जवळजवळ 2 टीम आहेत. म्हणजे जर या असोसिएशनच नसतं तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. आणि माझ्या टीमबद्दल बोलायचं म्हटलं तर सर यंग टॅलेंट सगळी मुलं आहेत. सर आज आम्ही 4 मॅच खेळून 4 पैकी 4 मध्ये विजयामध्ये, मला अभिमान आहे माझ्या टीमचा. त्याच्यामध्ये सर पहिलं दुसरं
आणि तिसरं आणि चौथं बक्षीस 4 वेळा बक्षीस मारलेत. त्याशी सुद्धा बोललो ना, आज सुद्धा बोललो होतो, जी माझी मुलं आहेत ती खरंच सकाळपासून तिची मेहनत घेतलेली आहे, त्यासाठी खरंच धन्यवाद. इथून पुढे असंच लढत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त आपण पाहतोय संजय दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपण मोलाचे शब्द ऐकलेत. त्यानंतर पुढील पारितोषिक असा खेळाडू अर्थातच आपण पाहतोय कधी कधी एका नाण्याच्या दोन बाजू या रोलनुसार त्याला कार्य करावं लागतं. वेळ आली तर गोलंदाजी, वेळ आली तर फलंदाजी, आणि त्या खेळाडूने मात्र तशी चमक दाखवली आणि त्या माध्यमातून आपण विचार केला कधी कधी संघ संकटात आला तर फलंदाजी, संघ संकटात आला तर गोलंदाजी, संघासाठी ठरावा लागतो संकट मोचक. आणि जो या आपल्या स्वतःच्या संघासाठी ठरलाय संकट मोचक, ज्यांनी या स्पर्धेला चार लावण्याचं काम केलंय, स्पर्धेतील मालिकावीर, आणि तो ठरलाय स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय. गेस करा. विजयनगर टीमचा पट्ट्या नाही तर धायटी टीमचा रोहित सोमाडे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या रोहित सोमाडे. थँक्यू डीजे. 32 इंच LED टीव्ही, 32 इंच LED टीव्ही आपण पाहतोय. रोहित सोमाडे ठरलाय मालिका वीर. जबरदस्त जबरदस्त. काय थाट काय माट, थाटा माटात अगदी अंगा खांद्यावर विजयी रथ घेऊन रोहित सोमाडे. नक्कीच आपण पाहतोय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळा सातारा जिल्हा जिंकलाय या मालक चषक 007 या आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन आपण पाहिलं. सिरीज, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अगदी रोहित सोमाडे. बीपीएल कंपनीची हॅपी लाईट थिंग्स, बीपीएल स्मार्ट टीव्ही 32 इंचेस. what a batting, what a bowling, player of the tournament, man of the series, मालिकावीर, मालक 007 चषक. निश्चितच आपण पाहतोय रोहित सोमाडे. आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला आहे. मालिकावीर पहिल्यांदा कसं फील करताय? खूप छान फील करतोय की एवढा मोठा पुरस्कार भेटतोय मालिकावीर. विचार केला नव्हता की 50 टीममधून माझी टीम, पण माझ्या टीमने चांगलं उत्तर दिलं की रोहित सोमाडे एकटा नाही खेळत, टीम एम्पायर धायटी खेळते, म्हणून आम्ही आत्ता या स्टेजला सगळे खूप चांगली मेहनत घेत आहेत. खूप मजा आली. टेनिस बॉल क्रिकेटला खेळताना बऱ्याचशा घरामधून अशा काही रिॲक्शन येतात, प्रतिक्रिया येतात. थोडे कधी वाईट वाटतं खेळाडूला की आपल्या घरातून आपल्याला रिस्पॉन्स नाही आहे. परंतु हे मालिकावीर LED मिळाले, BPL स्मार्ट टीव्ही, हॅपी लाईट थिंग्स 32 इंचची ही टीव्ही. काय सांगशील घरी गेल्यानंतर, हे पाहिल्यानंतर घरच्यांचे रिॲक्शन काय असेल? घरच्यांना पाहिल्यानंतर नाही, सकाळी 7:30 वाजल्यापासून जेव्हा मी घर सोडतो तेव्हा घरातून निघताना आई साखर देईल किंवा पप्पा झोपेतून उठून सांगतात की पहिला मला लिंक पाठव, आणि दिवसभर ते ऑनलाईन लाईव्ह बघत असतात. प्रत्येक मॅच नंतर ते, त्यांना क्रिकेटचा एवढा अनुभव नाही, पण ते सांगतात की खूप चांगला खेळतोय, डोक्यात घमंड जाऊ देऊ नको, अजून चांगला खेळ. आणि अजून पण ते लाईव्ह आहे. ते मला या पुरस्काराच्या आधी मी जेव्हा एक्झिबिशन मॅच प्राईज घ्यायला आलो तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की पहिला स्टेजवर जाशील तेव्हा पहिला मान्यवरांच्या पाया पड, त्यांच्यामुळे हा एवढा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला. नक्कीच रोहित सोमाडे एक नंबर आपण आपलं मनोगत व्यक्त केलेत. आणि लाईव्हच्या माध्यमातून रोहित सोमाडे चे आई वडील जर आपल्या सुपुत्राला पाहत असतील तर नक्कीच आपण देखील तिथून त्याला सॅल्यूट करा. आमचे खेळाडू देखील त्याला सॅल्यूट करतील. जो ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी रोहित सोमाडे. यानंतर आपण पाहतोय एखादं आयोजन म्हटलं की त्या आयोजनासाठी खूप मेहनत असते मित्रांनो. सहज काही मिळत नसतं. मोठी स्वप्न बघा, परंतु त्यासाठी कष्ट करा. कष्ट केल्यानंतर मिळतं ते फळ, आणि ते फळ मिळवण्यासाठी करावी लागते ती मेहनत. मी नेहमी सांगतो की भिंतीवर लावलेले घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदया आधी उठून कष्टाची दौड करते. ज्यांनी कष्ट केलं, आमच्या तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत, ते आमच्या मालक 007 चषकाचे मंडळाचे संस्थापक, माजी सरपंच चिखली गावचे, एक दमदार डॅशिंग
नेतृत्व असलेले सरपंच साहेब आदरणीय सुरेशराव शिर्के साहेबांना मी विनंती करतोय की आपण शेवटचं या कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करावं. जरा सर्वांनी फक्त 5 मिनिटं शांतता राखायची. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील मराठ्यांची चौथी राजधानी सातारा आणि या चौथ्या राजधानीचे सर्व राहणारे आपण सर्व खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरामध्ये इथं आपण नोकरीनिमित्त आलो आणि आपलं कुटुंब इकडे आले आणि आपण त्या निमित्तानं एकामेकाला कधीतरी भेटलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी व्यासपीठ कधी मिळत नव्हतं मुलांना. गावची यात्रा असली तरच आजूबाजूच्या गावाला जायचे, परंतु हल्ली सर्व मुलांना या क्रिकेटच्या माध्यमातून मग ते सह्याद्री असोसिएशन क्रिकेट क्लब असू देत, नाहीतर धर्मवीर संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन असू देत किंवा बाकीचे अजून असोसिएशन असू देत, या सर्वांनी तुम्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. आणि या सर्व असोसिएशनच्या माध्यमातूनच या ठिकाणी एवढी मोठी ही मालक 007 या नावातच एवढा मोठा दम आहे की बोलायची सोय नाही. भल्या भल्याचं एवढं नाव ऐकलं तरी फाटती आणि काय त्यांना पुढचं काय सुचत नाही. पण त्याचा मोठेपणा किंवा आव आणण्याचा कधी आम्ही सांगितले पोरांना करायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे छत्रपतींची शिकवण आहे की गरिबाच्या गवताच्या काडीलासुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. त्या पद्धतीनं जरी आपण खेळ खेळत असलो तरी आपल्याकडून कुठल्याही प्रकारे कुठल्याही खेळाडूला गैरवर्तन किंवा झगडा, भांडण, तंटा झालं नाही पाहिजे. त्याचं वैयक्तिक कुठलंही नुकसान नाही झालं पाहिजे. सर्वजण आपण 1-2 दिवसासाठी एकत्र खेळायला आलेलो असतो आणि त्याचा आपण पुरेपूर आनंद मनापासून घ्यायचा असतो. मगाशीच माझ्या या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष जे आहेत विजय शिर्के, पहिल्यांदाच माझ्यासमोर तो बोलला. मला खूप आनंद झाला की कधी बोलत नाही तो, पण न बोलणारी व्यक्ती बरंच काही करू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण ही अद्भुत शक्ती जी त्यांच्याकडे असते ना, ही लोकं कधी बोलत नाहीत, पण ते पडद्यामागून जे काय घडवतात ते पुढं डायरेक्टर असतं ना त्यालासुद्धा फिकं पडतात. एवढं मोठं त्यांचं काम असतं. आणि त्याच्या जोडीला आमचा शांडी संदीप शिर्के उपाध्यक्ष मंडळाचा, त्यानं तर इतकी मेहनत घेतली. त्याच्या बायकोचा मला नेहमी फोन येतोय, पप्पा इकडे मुंबईला या आणि तुमच्या लेकाला बॅट आणि बॉल द्या आणि मला आपलं माझ्या घरी नेऊन सोडा. एवढे तिला त्रासलं आहे. म्हणजे 3 महिने फक्त मॅच 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 कुणासाठी चाललं आहे. तर तुमच्यासारखे खेळाडू त्याचे मित्र आहेत, त्याला वाटतं की सगळे खेळाडू आले तर त्यांचा मान सन्मान इज्जत आणि सर्व खेळाडू एकत्र आले पाहिजे, चांगला खेळ झाला पाहिजे, आपल्या असोसिएशनचं नाव झालं पाहिजे, आपल्या मंडळाचं नाव झालं पाहिजे. हे एवढं मोठं त्याचं सगळं तगडं आव्हान, त्याच्याबरोबर सोबत असणारे सर्व त्याचे सहकारी, मग पप्पू काकडे असेल, आमचा अविनाश असेल, जगन्नाथ शिर्के असेल, सगळी मंडळी, अविनाश सुभाष शिर्के असेल, ही सर्व मंडळी आहेत. एवढी मेहनती पोर आहेत, कधीही नावासाठी किंवा मोठेपणासाठी कधी हपापत नाहीत. आमचा निलेश असेल, निलेशला तर खूप आवड आहे या गोष्टीतली. आणि ही अतिशय एवढी मोठे हे खेळाडू आहेत की ह्यांना खूप ह्या खेळाबद्दल एवढा आदर आणि प्रेम आहे. तुम्हाला माहीत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुपारी ज्यावेळेस सागरदादा शिंदे आले त्यावेळेस व्हिडिओ कॉल महाराज साहेबांनी स्वतः केला होता आणि ते म्हणले, अरे एवढी मोठी स्पर्धा चालली, मी लाईव्ह बघतोय, एखादा हेलिकॉप्टर बुक करून येऊ का, तिथं आहे का उतरायची व्यवस्था. मला झालं हसायला, काय सांगावं काय मला कळेना. म्हणजे माझ्या मित्राचं संजय घोडवचं हेलिकॉप्टर बोलवतो, तिथं फक्त उतरायची सोय का बघ, मला आताच बसू दे. म्हणजे आता हे आले तर आपला खेळ सगळा इस्कटायचा. म्हणजे महाराज तुम्हालाच आम्ही भेटायला तिकडे येऊ, काही काळजी करू नका. त्यांनीसुद्धा एवढ्या खूप शुभेच्छा दिल्यात तुम्हाला. त्यांच्या पेजवरती त्यांनी त्याशी वाड्यावर त्यांना आम्ही निमंत्रण दिलं, त्याशी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत राजकारण हे सोडून द्या, पण मी एक छत्रपतीचा वंशज म्हणून किंवा मी एक सामान्य एक माणूस म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. राजकारण हे येतं जातं राहतं, कोण कोणाच्या पक्षात असतो नसतो, आज येता येतं उद्या कुठे काही कुणाला कुणाचं माहिती नसतं. पण सातारा जिल्ह्यातील जेवढे बी पक्ष आहेत आणि अपक्ष असतील किंवा इतर काही संघटना असतील, त्या सर्व संघटना एकाच माणसाच्या छायाछत्राखाली येतात, ते म्हणजे फक्त उदयनराजे भोसले महाराज साहेब. आणि दुसरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्याला या ठिकाणी आम्हाला चांगले आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांचंही सहकार्य आलेलं आहे. खरं वास्तविक पाहता तुमच्या पाटण तालुक्याचे सन्माननीय माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर साहेब यांनीसुद्धा त्यांचे चिरंजीव बच्चूदादा, मगाशीच मला फोन आला होता, मला कार्यक्रमाला याच्याबद्दल इथं त्यांचा सांडपाड्याला कुठेतरी कार्यक्रम मेळावा चालू आहे, त्यामुळे येऊ शकले नाहीत. शंभूराज देसाई साहेबांचे त्यांनीसुद्धा फोन केला होता पडतऱ्यांनी की आम्ही तिथे आलो तर आम्हाला थोडासा वेळ मिळेल का, पण आम्हाला वेळ मिळेल तर 9 वाजेपर्यंत आपण थांबू शकत नाही, म्हणून त्यांनाही म्हटलं तुम्ही काही येऊ नका, तुमच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या त्या भरपूर आहेत. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही पक्षाचं किंवा कोणाच्या बंधनात न राहणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून
ही जी तरुण मुलं एवढा प्रयत्न करतात आणि खास करून विशेष करून समालोचक म्हणून जे लाभलेली लोक आहेत, खरंच खूप त्यांचं कौतुक कोणत्या शब्दात करावं मला. आकाश काटे साहेब आणि उमेश सावंत, मालदीवचे आहेत ना उमेश सावंत, आमचे नातेवाईकच आहेत ते. पण अतिशय सुंदर गोड आवाज आहे त्यांचा. चांगल्या इंटरनॅशनल लेवलचं सुद्धा तुम्ही बोलणं तुम्हाला लाभो. आणि ही जी आपली मॅच आहे मालक 007, बक्षीस किती रुपयाचं आहे त्याच्यापेक्षा आपण केलेलं काम किती योगदान आणि मौल्यवान आहे याची तुम्ही गिनती करा. पैसा आज येईल उद्या जाईल, पण नाव एकदा गेलं तर मिळत नाही. त्यामुळे नाव कोणी घालवायचं काम करू नका. नाव मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी झगडा लढत राहा. कोणी रडू नका. जे हारलेत त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा देतो, कारण ते जर नसते तर जिंकणाऱ्याला खरी मजाच आली नसती. त्यामुळं त्यांनाही पहिलं आपण त्यांनाही अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, कारण त्यांच्यासारख्या सहकार्यामुळंच आपण ही जीत आपल्या पदरामध्ये पाडून घेतली. पण त्यांनाही मी पुन्हा एकदा विनंती करेन, पुढच्या वर्षी ज्यावेळेस या ठिकाणी स्पर्धा असतील त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स शुभेच्छा देतो, की ह्या वर्षी जरी तुम्ही हारला असाल तरी पुढच्या वर्षी तुम्ही जोमानं लढाल आणि हा चषक मानाचा चषक मालक 007चा तुम्ही तुमच्यासोबत नेल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. मालक 007 नावाप्रमाणे 7 बक्षीस ज्या लोकांनी संघटनातली सर्व मुलं आमची आहेत, कुणाकडे पैसे मागायचे जात नाहीत, कुणाकडे स्पॉन्सरशिप मागायला जात नाहीत आणि स्वइच्छेनं ज्याला वाटते की आम्हाला मदत करायची आहे आणि स्वतःच्या खर्चातून काम वर्षभर करतात, त्या कामातून 2-2 रुपये काय 5,000 10,000 रुपये असे गोळा करून एवढी मोठी स्पर्धा आयोजित करतात. कारण ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज असणारे उदयन महाराज यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि त्यांच्या नावानं कुठे आपण पैसे मागायला जायचे नाहीत. तानसूर लोकंसुद्धा भरपूर आहेत, त्यांना वाटतं ते मदतसुद्धा करतात. कदाचित तुम्हालाही कधी वाटलं मला ह्या मंडळाला मदत करायची आहे, तुम्ही करू शकता. म्हणजे मी बोलते म्हणून नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट एक मित्रांना सांगतो, आमच्या सातारा तालुक्यामध्ये समर्थ मावळा प्रतिष्ठान नावाचं एक आमचं मंडळ आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ पाटण, जावली, सातारा, महाबळेश्वर या ठिकाणची सुद्धा बरीच मंडळी आमच्या त्या ग्रुपला जॉईंट आहेत. एखाद्या संकटकर एखाद्या व्यक्तीवर आलं, ॲक्सिडेंट झाला, काय झाला, कधी-कधी 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंतची मदत त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना केली जाते. असलं सुद्धा सामाजिक काम हे आमचं मंडळ करत असतं. त्यामध्ये 007 मंडळाचा सुद्धा आमचा मोलाचं सहकार्य आहे. आणि जेवढं बी काय त्यांनी जे इथं उभं केले, माझं फक्त नाव आहे, माझं ह्याच्यात काही शून्य मात्र माझा ह्याच्यात काहीसुद्धा सहभाग नाही. फक्त मला असं वाटतं की ह्या मुलांनी पुढं जावं, करावं, भिवू नये कुणाला. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सदैव मी माझं वाक्य त्यांच्या पाठीशी राहणार आहे. जगातली कोणतीही ताकद त्यांना कधीही आडवी येणार नाही. एवढी मोठी तजवीज आम्ही तर नक्कीच करून ठेवली, कारण छत्रपतीचे 13वे वंशज जोपर्यंत आमच्यावर आहेत तोपर्यंत आम्हाला ना कुणाची भीती. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर व्यासपीठावर निर्माण झालेली सर्व मंडळी आहेत. माझे गुरुवर्य मार्गदर्शक माझे चिखली गावचे माजी सरपंच, ज्यांनी 37 वर्ष सरपंचकीचा कारकीर्द म्हणून गाजवली, असे गोपाळराव शिर्के यांच्या माध्यमातून मी गेली अनेक वर्ष समाजसेवाचं व्रत करतोय आणि त्यांनी मला नेहमी सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा मार्गदर्शन केलेल्या लोकांना मी नेहमी आदरानं पाहतो. कुठल्याही प्रकारचं मतभेद न येतात त्यांनी जे आम्हाला ज्या गोष्टीत आणले ती गोष्ट आयुष्यभर आपण विसरली नाही पाहिजे. जसं की आपण ज्याच्यामध्ये घडतो त्या घडवणाऱ्याला जर आपण ज्याशी विसरू त्याशी आपलं आयुष्य संपलेलं असतं. त्यामुळं तुम्हाला ज्यांनी घडवलं आहे, मला ज्यांनी घडवलं आहे, आपल्या सर्वांना ज्यांनी घडवलं आहे त्या कुणालाच तुम्ही विसरू नका. आईवडिलांचं नाव घ्या, त्यांचं स्मरण करा, त्यांनाही नमन करा आणि त्यांच्या नावाचा गोड आनंदमय वातावरण करून घरातून बाहेर पडा. नक्कीच यश तुमच्या हातात आहे आणि मिळत राहील. पुन्हा एकदा या ठिकाणी समालोचक म्हणून ज्यांनी कार्य पाहिलं त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आपण सर्वांनी एवढी रात्र होऊन सुद्धा मालक 007 या चषकच्या माध्यमातून आपण उपस्थित लावली त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून हृदयापासून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराज साहेबांनी आवर्जून सांगितलं आहे, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा द्यायला सांगितलेत. मला म्हणले एक तरी काम कर माझ्यासाठी. या सर्व खेळाडूंना म्हणावं, तुमच्या मनामधील असणाऱ्या सर्व आशा आकांक्षा आणि सर्व जे काय तुमच्या मनामध्ये मनभावना आहेत त्या सर्व तुम्हाला मिळो. आई जगदंबेच्या चरणी म्हणले माझ्या वतीने मी प्रार्थना करेन आणि तुम्हाला सुख समाधान आणि आयुष्य अतिशय सुंदर लाभो, आरोग्य लाभो, एवढंच या ठिकाणी या निमित्तानं बोलतो. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्वच मुख्य मान्यवर सगळं आहेत. आमचे मार्गदर्शक सन्माननीय महादेव काकडे साहेब समाजसेवक आणि जगन्नाथ काकडे साहेब यांचंही आम्हाला नेहमी सहकार्य राहिलं आहे. आणि आमचे प्रफुल्ल काकडे हे एक सुद्धा ह्यांचंसुद्धा एक प्रफुल्ल काकडेसुद्धा एक आमचा फार ॲक्टिव्ह माणूस आहे. कधी कधी जरा भडकतो, पण ते त्याच्याकडं काम करण्याची पद्धत किंवा माणसं जोडायची पद्धत फार चांगली आहे आणि तो समजूनही घेतो नंतर. पण असू देत, अशीही लोकं लागतात की जेणेकरून रबर
ताणायचा आपण तुटला नाही पाहिजे त्याची मात्र तो नक्कीच काळजी घेतो. दुसरे आमचे मार्गदर्शक आणि माझे सहकारी ज्यांनी या राजकारणामध्ये असेल किंवा सामाजिक कामामध्ये असेल बंधुप्रेमासारखं ज्यांनी मला ज्या पाठीमागं ठामपणे कधीही केव्हाही रात्री 1-2 वाजू द्या 4 वाजू द्या खंबीरपणे साथ देणारे आमचे संतोष जाधव साहेब असतील, अरविंद जाधव साहेब असतील, या सर्वांचं नेहमी सहकार्य राहिलेलं आहे. सागर सर या ठिकाणी आले आहेत, संजय शेडगे साहेब आमचे मित्र आलेले आहेत आणि आमचे खास करून मेहुणे आनव 11च्या नावानं जे स्वतः मॅचेस गावामध्ये भरवतात पण खूप मोठं त्यांचं काम होतं. त्यांनीसुद्धा भरपूर समाज मोठा जमवला आहे आणि आमचा दुसरा एक तरुण युवक कार्यकर्ता चाळकोडचा आकाश साळके या तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. मला या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मालक 007 या ग्रुपचे मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. तदनंतर प्रशांतदा साळुंके यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. फक्त काही क्षण आपण ज्या गोष्टीची वाट पाहताय आतुरता आमच्या लक्षात आहे, परंतु सुरेशराव शिर्के साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं अतिशय जबरदस्त. प्रशांतदा साळुंके यांच्या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर सगळ्यांचं या ठिकाणी आपण सन्मान देखील केलंय आणि एक शेवटचं मार्गदर्शन देखील आपण घेतलं. सुरेशरावजी शिर्के साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले महाराज आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि अर्थातच टायटल देखील आपलं मालक 007 चषक 2026 5वं पर्व आणि या 5व्या पर्वाचं आपण पाहतोय. जे मालक 007चं या ठिकाणी टायटल आहे ती आपली राजमुद्रा आहे. त्या राजमुद्रेविषयी मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. त्याच्यावरती काय छापील आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसन शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे आपलं राजमुद्रा हे आपलं मेन टायटल आहे. त्याचं मिनिंगही सांगतो की शहाजीराजे भोसलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला तो एक कानमंत्र आहे की प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य आजही उद्याही आणि सतत वाढत राहो असं त्याच्यामध्ये आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आणि अर्थातच स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 51,000 रुपये दीपकदादा कदम पाटील युवा नेते कार्य जिल्हा परिषद गट चषक साई ग्रुप हॉटेल मारुती पवार यांच्या माध्यमातून मिळालाय. आणि प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरलाय धायटी संघ होतोय. मालक 007 चषक 2026 5व्या पर्वाचा मानकरी. मोस्ट वेलकम. चॅम्पियन 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 चॅम्पियन. That is the champion. That is the champion. That is the champion. That is the champion. Champion, champion, champion. जोरदार मालक 007 चषक 2026 5व्या पर्वाचा मानकरी ठरलाय धायटी संघ. चाल भले. जनमळाचय जय जनमळाचय चांगले छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. पार्वती पत हर हर. या ठिकाणी मालक 007
चषक 2026 पाचवा पर्व आणि पाचव्या पर्वामध्ये मी क्रिकेट समालोचक विनोद चंद्रभागा तुकाराम जाधव आपल्या सर्वांची घेतोय रजा. मला दिली संधी त्याबद्दल मंडळाचं मी आभार व्यक्त करतोय. मी थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी 365 दिवसानंतर या स्पर्धेला यायला आणि पाहायला विसरू नका. मालक 007 चषक.